हां, नमो नमः विद्यार्थ्यांनो, आज आपण आत्मनेपदीया या श्लोकांच्या अंतर्गत दुसरा श्लोक बघणार आहोत. बघा, आत्मनेपदीया यामध्ये तुम्हाला काल आपण बघितलेलं आहे की याच्यामध्ये आत्मनेपदाची क्रियापद सांगितलेली आहे. तर दुसरा श्लोक मी म्हणतोय, तुम्ही फक्त ऐका. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बघा, चौथ्या लाईनमध्ये 4 लाईनचा हा श्लोक आहे आणि 4 लाईनच्या श्लोकामध्ये काय सांगितलं? चौथ्या लाईनमध्ये श्रीरामाच्या दूताला म्हणजे श्रीरामाच्या सेवकाला मी काय करतो? नमस्कार करतो. म्हणजेच नमस्कार करतो म्हणजे काय की अशा विशेषणांनी युक्त असणाऱ्या अर्थात गुणांनी युक्त असणाऱ्या श्रीरामाच्या सेवकाला मी काय करतो? नमस्कार करतो. म्हणजेच नतमस्तक होतो. बघा, पहिलं विशेषण त्याच्यामधलं काय सांगितलेलं आहे? पहिल्या विशेषणामध्ये काय वर्णन आलेलं आहे? बघा, मनोजवम. मनोजवम या शब्दाचा अर्थ घेतला आहे की मनोजवम म्हणजे मनाच्या प्रमाणे ज्याचा वेग आहे. बरोबर, मनाच्या प्रमाणे ज्याचा वेग आहे त्याला काय म्हटलेलं आहे? मनोजवम. बरोबर, म्हणजे मनाप्रमाणे ज्याचा वेग आहे त्याला हे विशेषण वापरले गेलेलं आहे, मनोजवम. बरोबर, पहिलं विशेषण वापरलेलं आहे की मनोजवम. दुसरा श्लोक त्याच्यामध्ये काय घेतलेला आहे? बघा, मनोजवम. मनोजवम म्हणजे मनाप्रमाणे ज्याचा वेग आहे. मनाप्रमाणे आपल्या सर्व गोष्टींची आपल्याला इच्छा असते, तर म्हणून इथं काय सांगितलं की मनाप्रमाणे ज्याचा वेग आहे. दुसरं विशेषण घेतलंय मारुत तुल्य वेगम. मारुत तुल्य वेगम. वेगम म्हणजे जसा वेग आहे कोणाचा? तर हनुमानाचा म्हणजे मारुतीचा. मारुत म्हणजे हवेप्रमाणे, तुल्य म्हणजे सारखा, ज्याचा काय आहे? वेग आहे. म्हणजे हवेप्रमाणे, हवेप्रमाणे ज्याचा काय आहे? वेग आहे. हे झालं दुसरं विशेषण. तिसरं विशेषणामध्ये सांगितलं जितेंद्रियम. ज्याने काय केलं? इंद्रियाला जिंकलेलं आहे. जितेंद्रियम ह्याच्यामध्ये 2 शब्द आहेत. इंद्रियम, बघा लक्ष द्या, ह्याच्यामध्ये शब्द आहे इंद्रिय. बरोबर, आणि पहिला शब्द परत निघतो जितेंद्रियम. जितम किंवा जितेंद्रियम म्हणजे जितम म्हणजे काय? जिंकले. बरोबर, आणि कशाला जिंकले? तर इंद्रियाला. ज्यानं काय केलं? इंद्रियाला जिंकलं. ज्यानं इंद्रियावर आपला ताबा मिळवला त्याला म्हणायचं जितेंद्रियम. आणि जो कसा आहे? बुद्धिमतां वरिष्ठम. बघा, पुढचं विशेषण काय घेतलं? बुद्धिमतां वरिष्ठम. बघा लक्ष द्या, वरिष्ठम म्हणजे काय? श्रेष्ठ आहे. कशामध्ये? बुद्धिमानमध्ये, बुद्धिमंतांमध्ये किंवा बुद्धीच्या मध्ये काय आहे? हा श्रेष्ठ आहे म्हणजे सर्वात उत्कृष्ट आहे. कोण सर्वात उत्कृष्ट आहे? तर सांगितलं हनुमान. बरोबर, चला. वातात्मजम. वातात्मजम या शब्दाचा अर्थ काय घेतला? पुढचं विशेषण वातात्मजम. आत्मजम. आत्मजम म्हणजे मुलगा. आणि कोणाचा मुलगा? तर हवेचा, म्हणजेच कोणाचा? पवन देवाचा. म्हणजेच या ठिकाणी काय घेतला अर्थ? पवन देवांचा जो कोण आहे? मुलगा आहे. काय? आत्मजम म्हणजे मुलगा. पवन देवांचा जो कोण आहे? मुलगा आहे. असा विशेषणाचा प्रकार. आणि पुढचं विशेषण घेतलंय शेवटचं वानरयुत मुख्यम. पुढचं विशेषण काय घेतलंय? वानर मुख्यम. मुख्यम म्हणजे काय? प्रमुख. जो नायक आहे त्याचा नेतृत्व करणार आहे. कशाचा नेतृत्व करणार आहे? तर वानराच्या संघाचं जो नेतृत्व करणार आहे
अशा सर्व विशेषणांनी युक्त असणाऱ्या श्रीरामाच्या सेवकाला श्रीरामदूतम, बघा श्रीरामदूतम, श्रीरामदूतम, दूतम म्हणजे सेवकाला, आणि कोणाच्या, तर श्रीरामाच्या दूताला म्हणजे सेवकाला मी काय करतो, शरणम म्हणजे शरण, बरोबर, म्हणजे त्याला नतमस्तक, आणि प्रपद्ये म्हणजे काय करतो, जातो. प्रपद्ये याचा अर्थ काय घेतला, जातो, म्हणजे त्याला मी नतमस्तक होतो. कोणाला नतमस्तक होतो, तर हनुमानाला, म्हणजेच मारुतीला, हनुमानाला, बरोबर, हनुमानाला मी काय करतो, शरण जातो. म्हणजे त्या ठिकाणी त्या विशेषणाने युक्त असणाऱ्या त्या हनुमानाला अर्थात मारुतीला मी काय करतो, नमस्कार करतो किंवा वंदन करतो, असा याचा अर्थ होतो. पुढील क्लासमध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत नमो नमः.